शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, 10 जूनचं वातावरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. 10 जूनला पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे त्याची संपूर्ण विशेष माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया की 10 तारखेला कोणत्या भागात पावसाची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहेत. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आता आपण सुरुवातीला सकाळचं वातावरण बघणार आहोत. 10 तारखेचं सकाळनंतर आपण या ठिकाणी संध्याकाळी आणि मध्यरात्रीनंतर काय बदल होणार आहे याची विशेष माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला नाशिकच्या काही भागात, पुण्यामध्ये आणि सातारामध्ये, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि सांगली या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तसंच जळगावच्या काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. आणि दुपारनंतर कुठे बदल होतोय आपण याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर दुपारनंतर आपल्या भागामध्ये बदल होणार आहेत. तर त्यामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागात, रत्नागिरीमध्ये हलक्या हलक्या पावसाची शक्यता दुपारच्या वातावरणामध्ये वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे साताऱ्याच्या काही भागात जर बघितलं तर तिथेसुद्धा हलका पाऊस आहे. महाबळेश्वरमध्ये आपल्याला हलका पाऊस आहे. महाडमध्ये, माणगावच्या काही भागात लवासा आहे. तसेच इकडे पेनच्या काही भागात आहे. लोणावळ्याच्या काही भागात आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण संध्याकाळचा विशेष माहिती घेणार आहोत. संध्याकाळमध्ये काय बदल होते आपण या ठिकाणी बघूया. सिंधुदुर्गमध्ये जर बघितलं तर थोडासा पाऊस आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये वाढणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये इचलकरंजी, कोल्हापूर आहे. तसेच राजपूर आहे. या ठिकाणी आपल्याला तासगावचा काही भाग आहे, सांगली आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु हा जो पाऊस आहे तो सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचाच आहे. फार मोठा आणि जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस इथे नाही आहे, परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. तसेच रहमतपूर, सातारा या ठिकाणी, लोणंदचा काही भाग, फलटण, वाई आणि महाबळेश्वर इथे आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे. जेजुरी, सासवड, पुणे या ठिकाणी, पौंडच्या काही भागात आपण बघितलं तिथे हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. फार जोरदार आपल्याला या ठिकाणी नाही. परंतु पुन्हा एकदा रात्रीच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. रात्रीच्या वातावरणामध्ये कुठे बदल होते आपण या ठिकाणी बघूया. तर आता या ठिकाणी नागपूरच्या काही भागात जर बघितलं तर नागपूरमध्ये हलका पाऊस आहे, झाला तर होईल, नाही तर शक्यता कमी आहे. परंतु या ठिकाणी भंडारामध्ये आणि साकोलीच्या काही भागात, तुमसरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. आपण या ठिकाणी वारतीचा काही भाग या ठिकाणी, भंडारा आहे, रोहाचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे आपल्याला हलका मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर हे वातावरण जे असणार आहे हे 10 तारखेचं संध्याकाळचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या काही भागात हलक्या प्रतीचा पाऊस आपल्याला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. त्यानंतर भंडारामध्ये आपण पाऊस बघितला. आणि आता मध्यरात्री जर बघितलं तर मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला चंद्रपूरच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर चंद्रपूरच्या काही भागात आपल्याला या ठिकाणी चंद्रपूर आहे, मूल आहे, चामोर्शी आहे, गडचिरोली आहे, राजोलीचा काही भाग या ठिकाणी आहे, मुलचेराचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हे जे वातावरण आहे हे मध्यरात्रीचं वातावरण आपल्याला 10 तारखेचं बघायला मिळत आहे. थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर कुठे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे. त्यानंतर कुठेही आपल्याला 10 तारखेला पाऊस बघायला मिळालेला नाही. आपण ज्या ठिकाणी पाऊस बघितला तेवढाच पाऊस या ठिकाणी आहे. अतिविशेष महत्त्वाची बातमी म्हणजे वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आपल्याला 10 तारखेला बहुतांश तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचं प्रमाण बघायला मिळणार आहे. तसं बघितलं तर नंदुरबारच्या काही भागात आपल्याला वारे बघायला मिळत आहे. जळगावच्या भागातही आपल्याला, अमरावती, अकोला इथे सुद्धा वारे आपल्याला बघायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी आपल्याला वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळत आहे. त्यामुळे पावसाचं जे प्रमाण आहे ते आता एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये जर काही नवीन अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमातून तातडीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.